अजित पवारांनी काल त्यांची भूमिका मांडणारं एक पत्रक काढलं आणि त्याची राज्यभर प्रचंड चर्चा होताना दिसतेय. त्यांना हे पत्रक काढण्याची गरज का पडली? अजित पवार या पत्रकातून नेमकं काय सांगू पाहतायत आणि या पत्रकाचे नेमके काय परिणाम होतील? या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सकाळचे राजकीय संपादक श्री विजय चोरमारे सर. अजित पवार पत्रक काढून काय साध्य करण्याचा प्रयत्न करतायत? काही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवार यांनी आपली भूमिका वेळोवेळी जाहीर केलेली आहे. म्हणजे आपण का बाहेर पडलो, राज्याच्या विकासासाठी बाहेर पडलो, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाहेर पडलो, हे वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं होतं. पण दरम्यानच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्यावर अनेकदा टीकाही केलेली होती आणि त्यातला टीकेचा सगळ्यात महत्वाचा भाग हा त्यांनी बारामतीत जे सांगितलं की मला कुटुंबात एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय वगैरे, किंवा त्याच्या आधी जे म्हणले की तुमच्या पुढे इथे सहानुभूती ची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, माझी शेवटची निवडणूक वगैरे आहे, मग आता अजून किती त्यांच्या शेवटच्या निवडणुका आहेत वगैरे काय माहित नाही, अशा पद्धतीचं काही एक त्यांनी स्टेटमेंट केलेली होती बोलता बोलता. आणि त्याच्या संदर्भात अनेक नकारात्मक प्रतिक्रिया अगदी स्थानिक लेवल पासून राज्य पातळीवर सगळीकडेच आलेल्या होत्या. म्हणजे अजित पवार यांची जी काही प्रतिमा आहे, खरं तर मी यापूर्वी 2-3 वेळा वेगळ्या ठिकाणी असं बोललो की जे अजित पवार आता बोलतायत हे अजित पवार सगळ्यांनाच नवीन आहेत. म्हणजे जे लोक अजित पवारांना अनेक वर्षापासून ओळखतात, त्यांची एकूण कार्यशैली, त्यांचा स्वभाव, त्यांची एकूण सगळी बोलण्याची पद्धत, हे सगळं ज्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना हे सगळंच नवीन आहे की हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे अजित पवार असं कसं बोलू शकतात. आपल्याला माहित असलेले अजित पवार हे नव्हे, हे कुणीतरी वेगळं त्यांच्याकडून वधवून घ्यायला लागलेलं आहे. कुणीतरी त्यांच्या पाठीमागे रिमोट स्वरूपात काम करायला लागलंय आणि त्यांच्याकडनं जबरदस्तीनं हे शरद पवारांच्या विरोधात बोलून घ्यायला लागले. हे माझ्यासारख्याला आणि त्यांच्या राजकारण त्यांना व्यक्तिगतरित्या जवळून बघणाऱ्या अनेकांना हे जाणवायला लागलं, मला वाटते. आणि हे या सगळ्या नकारात्मक प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असाव्यात आणि त्यावर एक पांघरून घालण्याचा प्रयत्न म्हणून मी या पत्राकडे बघतो. म्हणजे त्या पत्रात बाकी सगळा तपशील आहे, वारंवार मला त्या तपशिलाशी फारसं काही म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते काही महत्वाचं नाही, पण त्यांनी आपण एखाद्याच मुद्द्यासंदर्भात काहीतरी खुलासा करतोय म्हणजे आपल्या या पत्राला, आपल्या या निवेदनाला खुलाशाचं स्वरूप येऊ नये याची पद्धतशीरपणे काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि त्याचंच कारण त्यांना मूळ जे काही बोलायचं आहे ते किंवा वडीलधाऱ्यांच्या संदर्भात मला आदरच आहे, हे या संदर्भातलं जे त्या पत्रात त्यांनी लिहिलेलं आहे ते मला वाटतं त्यांना यावेळी जोरकसपणे सांगायचं असावं. आणि तेच फक्त स्वतंत्रपणे सांगता येत नाही, तसं ते सांगितलं तर आपण यापूर्वी जे काही बोललो त्याचा खुलासा होऊ शकतो. म्हणून मग त्यांनी ते बाकी सगळं त्याच्या पुढचं पाठीमागचं जे काही निवेदन आहे ते निवेदन लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं या पत्राचा तेवढाच एक उद्देश आहे, तोच त्या पत्राचा अर्थ आहे. हे भाजपा त्यांच्याकडून वधवून घेतीये असं वाटतं का? जे काही असू शकतं, भारतीय जनता पक्षच आहे. कारण कसं आहे, भारतीय जनता पक्षानं आता हे सगळं अजित पवारांचं म्हणजे जे देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही हे ओरडून ओरडून सांगत होते, किंवा जे पंतप्रधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी पक्ष आहे असं सांगत होते, किंवा अजित पवार यांच्या या शपथविधीच्या आधी 2 दिवस भोपाळमध्ये ते कसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिंचन घोटाळ्यापासून, राज्य सहकारी बँकेपासून अनेक घोटाळ्यांच्या संदर्भात सांगत होते. तर इतकं सगळं सगळं शीर्षस्थ म्हणजे राज्यातलं आणि देशातलं शीर्षस्थ नेतृत्व अजित पवार यांच्या संदर्भात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात कठोरपणे टीका करत असताना अचानक अजित पवार जातात. याची कारण राजकीय कारण आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आणि ते कारण अर्थातच की एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्यानंतर जे वाटत होतं की भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत एक अपेक्षित यश मिळू शकेल, पण एकनाथ शिंदे सोबत आल्यानंतरही त्यांना ते पुरेसे यश मिळत नाही, हे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक सर्वेंच्या मधून समोर आलं. अर्थात अजित पवार यांना घेतल्यानंतरही त्यात फारसा फरक पडलेला नाही, पण शिंदे यांच्या बरोबर लोकसभेच्या जागांचं गणित जमत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी
हे सगळं अजित पवार यांना पक्षात घेण्याचं सगळं प्रयत्न केले आणि अर्थात जे आरोप केलेले होते त्या आरोपांचा दबाव टाकूनच त्यांना घेतलेला आहे हे स्पष्ट होतं. आणि दुसरी गोष्ट त्यातली महत्वाची अशी की अजित पवारांना पक्षात घेणं म्हणजे त्यांच्यावर आरोप आहेत, मग त्यांना आरोप आहेत, मग त्यांच्यावर ईडीची चौकशी लावता येते. मागे त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडलेल्या होत्या, मग त्यांना ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकवता येतं, आणखी केंद्रीय यंत्रणा त्यांच्या पाठीमागे लावता येऊ शकतात. हे सगळं करता येऊ शकतं. मग हे सगळं ज्या माणसाला करता येतं त्याला त्या दबावाखाली घेऊन पुन्हा उपमुख्यमंत्री करायचं आहे, त्याच्याबरोबरच्या 9 लोकांना मंत्री केलेलं आहे. हे सगळं भारतीय जनता पक्ष काय फार दयाळू आणि असा उदारमतवादी पक्ष आहे म्हणून विरोधी पक्षातून आलेल्या, त्यांच्यावर आरोप त्यांनीच केलेले आहेत अशा आरोप असलेल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन मंत्रिपद दिलेत, हे काय त्यांच्या दयाळूपणाचं लक्षण नाही भारतीय पक्षाच्या, जनता पक्षाच्या. त्या बदल्यात त्यांना अजित पवारांच्याकडून बऱ्याच गोष्टी वसूल करायच्या आहेत आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट की शरद पवार यांचं प्रतिमा हनन करायचं, शरद पवार यांचं मूर्तीभंजन करायचं. म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना माहिती आहे की जोपर्यंत महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखा नेता तिथं खंबीरपणे उभा आहे तोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेलं यश महाराष्ट्रात मिळत नाही. आणि निवडणुकीच्या पातळीवरचं यश एक काही वेगळ्या कृत्या करून किंवा हातखंडे वापरून, यंत्रणा वापरून मिळवता येऊ शकेल, पण महाराष्ट्रातल्या लोकांना आपलंसं करता येणार नाही हे त्यांना माहीत असल्यामुळं त्यावर त्यावर करायचं काय, तर मग शरद पवार यांचं प्रतिमा हनन करायचं. ते अगदी भारतीय जनता पक्षातल्या गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनच्या अनेक नेत्यांनी वारंवार केलेलं आहे, पण अत्यंत गंभीर आरोप झाल्यानंतर सुद्धा शरद पवार त्यातून सही सलामत मध्ये तावून सुलाखून बाहेर पडलेले आहेत. त्यांच्यावरचा एकही आरोप सिद्ध होऊ शकलेला नाही. नंतरच्या काळात सुद्धा त्यांच्यावर प्रचंड आरोप झालेले आहेत आणि इतरांनी अनेक आरोप करून सुद्धा शरद पवारांच्या प्रतिमेवर परिणाम होत नाही. मग काय करायचं, तर त्यांच्या कुटुंबातच फूट पाडायची आणि त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीकडून जी त्यांच्या सोबत 30-35 वर्षे राजकारणात आहे आणि त्याच्या अगदी अगदी लहानपणापासून त्यांच्या सोबत आहे अशा व्यक्तीला घेऊन अशा व्यक्तीच्या माध्यमातून शरद पवारांचं प्रतिमा भंजन करायचं, शरद पवारांचे प्रतिमा हनन करायचं, हा भारतीय जनता पक्षाचा उद्देश आहे. आणि ते सगळं अजित पवार यांच्याकडून करून घ्यायला लागलेत आणि अजित पवारांना ते करण्याशिवाय पर्याय नाही, त्यांच्यासमोर पर्याय ठेवलेला नाही. अजित पवार चौकशांचा ससेमिरा सुटावा यासाठी भाजपासोबत गेलेत, हे नरेटिव्ह जनतेत आणि कार्यकर्त्यांमध्ये खोलवर गेलंय असं वाटतं का? त्यांनी अजित पवारांनी जी 2 स्टेटमेंट केली, पहिलं स्टेटमेंट हे की बाबा इथं सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल तुमच्या पुढं, कुणीतरी म्हणेल की माझी शेवटची निवडणूक आहे वगैरे असं, पण इथं मी कुणी उमेदवार कुणी असला तरी चालेल पण अजित पवार उमेदवार आहे हे समजूनच तुम्ही मतदान करा, हे त्यांनी त्यावेळी सांगितलं. आणि त्यावेळी त्यांनी ती बाबा ही शेवटची निवडणूक म्हणून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, अजून किती त्यांच्या शेवटच्या निवडणुका होणार आहेत माहिती आहे, असं एक दूधली त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. ते स्टेटमेंट आणि नंतरच्या काळात त्यांनी नंतरच्या कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात सांगितलेलं की मला कुटुंबात एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. या 2 गोष्टींच्या नंतर त्यांच्यावर बऱ्यापैकी ह्या म्हणजे बुमरँग झालेलं आहे दोन्ही विधानांचं. आणि त्याचा खुलासा म्हणून म्हणजे त्यातून बाहेर पडावं किंवा आपण ज्येष्ठांचा अनादर करतोय अशी एक प्रतिमा जाते. आणि कुठल्याही समाजात असं एखादा मनुष्य ज्येष्ठांच्या बद्दल अनादर निर्माण होईल असं बोलतो हे असा संदेश जातो तेव्हा ते संबंधित व्यक्तीसाठी नुकसानकारक असतं. आणि अजित पवारांना हे कुणीतरी लक्षात आणून दिलेलं असावं की या विधानाचा काय परिणाम होऊ शकतो. जे बारामतीतले त्यांचे सहानुभूतीदार आहेत ते सुद्धा त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांचीही सहानुभूती शरद पवार यांच्या बाजूने वळू शकते, हे लक्षात आल्यामुळं एक सारवासारव म्हणून हे पत्र आलेलं आहे. त्यामुळं हे पत्र हे त्या 2 विधानाच्या नंतर जी डॅमेज झालं होतं त्या डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून हे पत्र लिहिलं आहे असं मला वाटतं. नाहीतर बाकी त्यातले मुद्दे आहेत, मला नरेंद्र मोदींच्या कसं वेगानं काम, हे वेळोवेळी सभेतून मेळाव्यातून अजित पवार सांगतच चालले आहेत, त्यात नवीन काहीच नाही. त्यातला नवीन मुद्दा हाच आहे आणि अजित पवारांना पत्राच्या माध्यमातून तेवढाच एक मुद्दा सांगायचा होता असं मला वाटतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा हाईपवर असतो तेव्हाच अजित पवार त्यांचा वेगळाच काहीतरी डिस्कोर्स मांडतात. तर अजित पवार स्वतःला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यापासून वेगळं ठेवू पाहतायत असं वाटतं का? मला त्यात काय फारसं तथ्य वाटत. त्याचं कारण असं
की मराठा हे जे मराठा आरक्षणाचं दरंगेंचं आंदोलन उभं राहिल्यानंतर जे काही प्रश्न निर्माण झाले त्यातला पहिला प्रश्न हा जो देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातला म्हणजे गृहमंत्र्यांच्या संदर्भातला होता. आणि जो विषय गृह खात्याच्या संदर्भात आहे आणि गृह खातं हे त्यांच्या बरोबरीचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तेव्हा त्या प्रकरणात अजित पवार यांनी काही बोलणं मला फार अपेक्षित नाही. म्हणजे कुणी काही त्याचा अर्थ काढत असलं तरी मला त्या प्रकरणात का तर त्यांची काही भूमिकाच नव्हती. कारण जो सगळा पोलिसांच्या संदर्भात तक्रारी संदर्भात पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याच्या संदर्भातला मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट जी आरक्षणाच्या संदर्भाची चर्चा होती, आरक्षणाच्या संदर्भातली जो गोष्ट होती, ते सगळं प्रकरण अगदी पहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे स्वतः हाताळत होते. म्हणजे त्या लाठीमाराच्या आधी किंवा नंतर सुद्धा मनोज जरांगे यांना फोन करणं, त्यांच्याशी बोलणं, हे आपले खास माणसं एकनाथ शिंदेंनी वारंवार त्यांच्याकडे पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकनाथ शिंदे करत होते. म्हणजे पुन्हा जी गोष्ट मुख्यमंत्री हाताळतायत त्यात या ह्याच्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्री फारसा रोल नव्हता. रोल होता तो देवेंद्र फडणवीसांचा होता, म्हणजे घटनात्मक जबाबदारी म्हणून, आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा होता. त्यामुळं या अशा प्रकारे अजित पवार यांच्यावर असं काहीतरी ते मराठा आरक्षणाच्या प्रकरणात काहीतरी पळवाट शोधतायत, वेगळं मांडताय असं मला वाटत नाही. म्हणजे कुणी अर्थ त्याचा काढू शकेल तसा, पण मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. कारण त्या जबाबदाऱ्या जी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी पार पाडतायत, हाताळतायत जी गोष्ट, किंवा जी गोष्ट देवेंद्र फडणवीस हाताळतायत, तिथं काय अजित पवारांनी हाताळणं किंवा तिथं लक्ष घालणं मला फारसं योग्य वाटत नाही. आणि ते त्यांनी त्या त्या बाबतीत त्यांनी आपलं ते जे अंतर आहे ते नीट ठेवून सगळं रिसेंटली पार केलंय असं मला वाटतं. शरद पवार त्यांच्या राजकीय भूमिकांना नेहमीच वैचारिक मुलामा देऊन कार्यकर्त्यांना स्वतःच्या राजकीय भूमिकेशी जोडून घेतात. नेमकं हेच अजित पवारांना साधता आलेलं नाही का, असं या पत्रकातून दिसतंय असं तुम्हाला वाटतं का? एक गोष्ट खरी आहे की तिथली लोकसभा निवडणूक आता देशाच्या दृष्टीने एकूण लक्षवेधी बनलेली आहे. म्हणजे ती अर्थात सुनेत्रा पवार यांची संभाव्य उमेदवारी तिथं असू शकते, या शक्यतेमुळे ती चर्चा जास्त ही निवडणूक चर्चेत आलेली आहे. अर्थात ती उमेदवारी निश्चित होईल त्यानंतर चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं. पण मी पुन्हा मगाशी सांगितलं तेच सांगेन, हे बरोबर आहे की हे पत्र त्याच पार्श्वभूमीवर आहे की बारामतीच्या ही दोन्ही विधानं जी होती ती बारामतीच्या संदर्भातच होती. आणि बारामतीमध्ये आतापर्यंत एक सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बारामतीत जी सुप्रिया सुळेंना आघाडी मिळत होती ती अजित पवार यांच्यामुळे मिळत होती. म्हणजे अजित पवार यांना तिथं बारामतीत सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अधिक समर्थन आहे. पण या विधानांच्या मुळे, त्यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या विधानांच्या मुळे किंवा पवार कुटुंबाच्या संदर्भात केलेल्या विधानांच्या मुळे सगळं त्यांच्या म्हणजे जनमत त्यांच्या विरोधात जाण्याची एक प्रक्रिया सुरू झाली होती, असं एक निरीक्षण असावं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे कुटुंबातल्या संदर्भात कुटुंबात मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला होता असं जे विधान केलं, ते विधान त्यांचे जे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आणि शरद पवार यांच्या गटाकडे जाऊन ते खोटं पाडलेलं आहे त्यांना, अजित पवारांना. कारण अजित पवारचं स्टेटमेंट असं होतं की मला कुटुंबात म्हणजे अनंतराव पवार यांच्या कुटुंबाला एकूण पवारांच्या कुटुंबात एकटं पाडलं जातंय. पण अनंतराव पवारांचा नातू युगेंद्र पवार, श्रीनिवास म्हणजे अजित पवारांच्या भावाचा मुलगा, तो शरद पवारांकडे जातो तेव्हा तो तिथंच शरद पवार अजित पवारांचं ते कुटुंबात एकटं पाडल्याचं विधान खोटं पडतं. अशा सगळ्या गोष्टी त्या या दरम्यानच्या बारामतीच्या संदर्भानं होत्या, त्या अजित पवारांच्या दृष्टीनं संवेदनशील होत्या. आणि त्याचं एक डागडुजी करावी, दुरुस्ती करावी म्हणून हे पत्र आहे असं मला वाटतं. बारामतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे पत्र कितपत महत्वाचं वाटतं? बरोबर आहे ना. कारण जी भूमिका फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा असेल किंवा एकूण जी महाराष्ट्रातली पुरोगामी विचारधारेची भूमिका असेल, भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेला धक्का लागलेला आहेच, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अजित पवार त्याचं समर्थन असं करतात की बाबा ज्यावेळी महाविकास आघाडीने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली त्यावेळी सेक्युलरिझमचा मुद्दा कुठं गेलेला होता, कारण शिवसेना हा सुद्धा धार्मिक आधारावर राजकारण करणारा पक्ष आहे. पण हे त्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या कृतीच्या समर्थनासाठी हे सांगणं वेगळं, आणि प्रत्यक्षात शिवसेनेचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व, किंवा शिवसेना जे धर्माचं राजकारण करते आणि भारतीय जनता पक्ष जे धर्माचं राजकारण करतो, हे पूर्णपणे भिन्न स्वरूपाचं आहे. हे ज्यांना राजकारण कळतं, ज्यांना राजकारण समजतं त्या सगळ्यांना माहिती आहे.
त्यामुळं मला वाटतं अजित पवार जे आपले समर्थक काही बाबडे आक्षेप घेऊ शकतात की भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे भूमिका सोडली, म्हणून त्यांच्या समाधानासाठी ते सांगतात की अशी काही भूमिका सोडली नाही, आपण सगळ्यांनी आधीच भूमिका सोडली, ते आपण शिवसेनेबरोबर गेलो होतो, त्यामुळे शिवसेनेबरोबर जाणं आणि भाजपमध्ये जाणे यात काहीच फरक नाही. तो हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, मग आता आपल्यालाच कसं काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं वगैरे, हे त्यांचं समर्थन आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी दिले जाणारे त्यांच्याकडून समर्थन आहे. आणि अर्थात त्यांना राजकारण करायचं आहे, त्यामुळे ते त्यांच्यावर जे जे आरोप होतील त्या आरोपाचं समर्थन करण्याचा त्यांना अधिकार आहे. ते कार्यकर्त्यांनी किती पटावं, पटवून घ्यावं, हा त्यांचा त्यांचा त्या राजकारणाचा भाग आहे. पण ते आपल्या बाजूने ज्या ज्या गोष्टी राजकारणात करणे आवश्यक वाटेल त्या त्या सगळ्या गोष्टी ते करत राहतील असं मला वाटतं.